इथे लेखक म्हणतात अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावे, अधिक सुखाचे दिवस यावे, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? नाहीये, त्यामध्ये काहीही चूक नाही, ते गैर नाही. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की, पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? पूर्ण ब्रह्म आहे असे ते. पूर्ण ब्रह्म आहे असे ते. काय आहे ते? तर ते अन्न आहे. याचा समास कोणता आहे? बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. मग लेखक म्हणतात की गोडधोड हे सुद्धा एक अन्नच आहे. कष्टाची भाकर गोड लागते, यामध्ये मात्र काही शंकाच नाही. पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की, ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर. मग लेखक म्हणतात या ठिकाणी किंवा कष्टाचं अन्न आपण खातो, अधिक गोड असलेलं जे अन्न आहे ते अन्न आपल्याला अधिक गोड लागतं. कारण काय? की त्याचं स्वकर्तृत्व आहे, त्यामध्ये स्वकष्ट आहे. प्रामाणिकपणे मिळवलेल्या पैशातून विकत आणलेलं ते धान्य आहे आणि त्यामध्ये मात्र ती गोडी असणारच. अधिक मिळवायला हवं असं आपण म्हणतो, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. हवं असणं म्हणजे पाहिजे, जी गोष्ट पाहिजे आहे किंवा जी गोष्ट पाहिजे आहे ती हवं असणं. पण हाव म्हणजे काय? तर अधिकची इच्छा. हाव म्हणजे या ठिकाणी आहे अधिकची इच्छा. आपल्याकडे आहे, आपलं पोट भरलेलं आहे, पण तरीही अशी मला पाहिजे, अशी अधिकची जी इच्छा आहे ती इच्छा आपण त्याला हाव असं म्हटलेलं आहे. पैसा का हवा असतो, पैसा मिळाल्यानं आनंद होतो, पण तो आनंद पैशाचा नसतो, तर तो आपण कमावला हा त्यातला तो आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाले, आपण कितीही द्रव्य कमावलं, तरी मात्र त्यातनं समाधान होत नाही. तो पैशाच्या अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. पैसा म्हणजे आनंद नव्हे. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय बरं होते आहे? तर अंतरीचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो. 2 गुणिला 2 बरोबर 4 असा जो आनंदाचा जो गुणाकार आहे, हा आनंदाचा गुणाकार होतो. आपण आनंद दुसऱ्याला वाटला तर काय होते? आनंदाचा गुणाकार होतो. कधी कधी दुःख सुद्धा होते, आपल्या दुःखामध्ये कोणीतरी सहभागी व्हावं असं आपल्याला वाटते आणि आपण आपल्या जीवाभावाच्या लोकांशी दुःख जर वाटलं तर दुःखाची मजापाती होते. पण आनंद वाटला तर तो मात्र आनंद द्विगुणित होतो, अनेक पटींनी तो आनंद वाढतो, असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर तिथला पुढचा प्रश्न आहे. पण मुळातच आनंद जर सुद्धा शून्य असेल तर मात्र मग शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तर काय होणार आहे? आनंदाचा गुणाकार वाढणार आहे का? नाही, तर मात्र तो शून्यच होणार आहे. गणिताचा एक नियम आहे, शून्याला कोणत्याही संख्येनं जर समजा गुणाकार केला तर त्याचं उत्तर शून्यच येते आहे. तसा आपला आनंद कसा आहे?
आपला आनंद शून्य आहे का? आपला आनंद जर समजा शून्य असेल तर मात्र आपल्याकडे कितीही यश असो, कितीही पैसा असो, कितीही संपत्ती असो, कितीही काहीही असो, पण आपला आनंद जर शून्य असेल तर या बाकीच्या गोष्टीला काहीही किंमत नाही. आणि म्हणूनच लेखक म्हणतात या ठिकाणी की यश आणि वैभव ही आनंदाची कारण नव्हे. एखाद्याला खूप यश मिळालं, एखाद्याकडे खूप वैभव आहे म्हणून तो आनंदी आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहे की मला आनंदी व्हायचं आहे, पण माझ्याकडे यश आहे म्हणून मी आनंद आहे, माझ्याकडे वैभव आहे म्हणून मी आनंदी आहे, माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी आनंद आहे, मला इतके नातेवाईक आहेत म्हणून मी आनंद आहे. अशा प्रकारे आनंदाची जी बाह्य रूप आहे ती बाह्य रूप आपण जमा करतो, पण त्यात आनंद आहे का? कारण आनंद आपण आपल्या अंतरंगाशिवाय या सगळ्या बाह्य रूपामध्ये पाहतो, म्हणून त्या ठिकाणी खरा आनंद आपल्याला मिळत नाहीये. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. आनंद हा विकाऊ नसतोच, आनंद टिकाऊ असला तरच मात्र तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं स्वप्नानं झपाटून जाणे म्हणजे भारून जाणे. झपाटून जाणे म्हणजे भारून जाणे. एखाद्या ध्येयानं, एखाद्या स्वप्नानं झपाटून जावं, भारून जावं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. माणसाचं जगणं म्हणजे काय, त्याची सुंदर व्याख्या आहे, ती व्याख्या त्या लेखकाने केलेली आहे. पण या प्रयत्नातही मात्र आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज लागते. जो वेगळा प्रयत्न आहे तो वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. त्याचा मुद्दा आहे कष्टाने, प्रयत्नाने, स्वकर्तृत्वाने सुख, आनंद, यश, वैभव मिळवा. आपल्या सर्व हे मिळवायचं आहे, पण कशाने मिळवायचं आहे? तर त्याचा लेखक म्हणतात कष्टाने. क्या म्हणतात? प्रयत्नाने, स्वकर्तृत्वाने, आनंद, पाहिजे आहे, आपल्याला आनंद पाहिजे आहे, आपल्याला यश पाहिजे आहे, आपल्याला वैभव पाहिजे आहे. पण मात्र याचं कसं मिळवायचं आहे? तर आपल्या स्वतःच्या कष्टानं, आपल्या स्वतःच्या प्रयत्नानं आणि आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाने आपण मात्र ते मिळवलं पाहिजे. एखाद्या आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे की त्याचा लेखक म्हणतात की आपल्याला आनंदी आयुष्य जगायचं आहे, मात्र मग त्याकरता एक सोपं तत्व आहे. तत्व याचा अर्थ काय आहे? तत्व म्हणजे सार. तत्व याचा अर्थ काय आहे? सार. मग आनंदी आयुष्याचं एक सार आहे. आता ते सार कोणतं आहे? तर लेखक म्हणतात ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. अशा क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा की जे काम करताना खरोखरच तुमच्या मनाला, तुमच्या अंतरंगाला आनंद होतो आहे. ते काम तुम्ही अत्यंत आनंदाने करता, ते काम तुम्ही अत्यंत मनापासून करता आणि मनापासून केलेल्या कामामध्ये मात्र आपल्याला आंतरिक जो आनंद आहे तो आनंद मिळतो. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. तुम्हाला जे काम आवडेल तेच काम तुम्ही निवडा.
केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय सांगतं, आई डॉक्टर आहे, वडील डॉक्टर आहे म्हणून त्यांना असं वाटतं की आपला दवाखाना आहे, आपले पेशंट आहे, हाच दवाखाना, हेच पेशंट पुढेही मात्र आपल्या मुलाच्या ते उपयोगी येतील म्हणून आम्ही जे काही नाव कमावलेलं आहे तेच नाव आपला मुलगा सुद्धा कमावेल. आणि म्हणून आम्ही डॉक्टर आहोत. प्रत्येक मंडळींना असं वाटते आहे. इंजिनियरला वाटते की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, प्राध्यापकाला असं वाटतंय की माझाही मुलगा चांगला प्राध्यापक व्हावा, वकिलाला असं वाटतंय की माझाही मुलगा मात्र तो वकीलच व्हावा. म्हणजे कधी कधी काय होते की आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या आकांक्षा आहेत, त्या आपल्या इच्छा आकांक्षा मात्र आपण त्या आपल्या मुलावर लादतो. पण आई वडिलांची इच्छा म्हणून डॉक्टर व्हावं यातून काय वाटतं, पण मात्र त्याला वाटतं की आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. आई वडील सांगतात म्हणून तो ऍडमिशन घेतो, त्याचा प्रवेशही होतो, तो डॉक्टरही होतो. पण काय होते, मनातून डॉक्टर तर व्हायचं, पण आई वडिलांची इच्छा, त्यांनी सांगितलं, त्यांनी पैसा दिला, त्यांनी ऍडमिशन घेऊन गेली, तेवढे मार्क मला मिळाले आहे ना, म्हणून त्यांच्या करता मी केलं. वास्तविक डॉक्टर मी माझ्या करता झालेलो नाहीये, माझ्या स्वतःच्या आनंदा करता नाही तर आई वडिलांच्या आनंदा करता मी डॉक्टर झालेलो आहे. अशा प्रकारे जेव्हा हे त्यांच्या त्या आई वडिलांना समजते आहे तेव्हा त्याला वाटतं की नाही, आपला मुलगा आनंदी नाहीये, मुलगा डॉक्टर झाला याचा आनंद खरं तर आम्हालाच आहे, परंतु मुलाला मात्र डॉक्टर व्हायचं नव्हतं. आम्ही जबरदस्ती तर डॉक्टर केले, तो डॉक्टर पण झाला, पण डॉक्टरी पेशातला जो आनंद आहे तो आनंद मात्र मुलाला मिळत नाहीये. आणि मात्र मग त्यावेळेला त्यांना त्यांची स्वतःची जी चूक आहे ती चूक त्यांना समजून येते. म्हणून आता इथला जो मुद्दा आहे, तो मुद्दा असा आहे, आयुष्यातील खऱ्या आनंदासाठी आयुष्यातील खऱ्या आनंदासाठी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडा. आपल्याला जीवनामध्ये खरोखरच जर समजा आनंद हवा असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये काम करताना आपला उत्साह येतो आहे, असंच जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपण मात्र आपल्या कामाकरता निवडलं पाहिजे. पण मात्र काही वेळा ते शक्य नसते. आपल्याला वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु कधी कधी त्याच क्षेत्रात तुम्हाला काम करायला मिळेल का नाही हे मात्र तो काळ ठरवतो आहे. ते तुमचं प्रारब्ध जे आहे ते ठरवते आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कधी मात्र काम करायला मिळत नाही. हवं तेच काम मिळतं असं नाहीये, पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात तुम्ही आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. मग ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये जो आनंद आहे तो आनंद मला घ्यायचा होता, पण मात्र कधी कधी प्रसंग असा येतो, परिस्थिती अशी निर्माण होते आहे की आपलं शिक्षण मात्र असते वेगळंच, आपण काम करतो मात्र भलत्याच ठिकाणी. उदाहरण तुम्ही पहा, एखाद्या विद्यार्थ्याला अभियंता व्हायचं आहे. तुम्ही पहा, पाठाच्या प्रथम वेळेला आपण तेव्हा हा मुद्दा मांडला होता किंवा काम करताना आपण आपलं आनंदाचं जे क्षेत्र आहे तिथे आपण काम करावं. आता शिक्षण आपल्या हाती आहे, आपण शिक्षण घेतलं, मला अभियंता व्हायचं होतं, मग मी अभियंता झालो, पण मात्र आर्थिक परिस्थितीने मात्र मी व्यवसाय उभा करू शकलो नाही. त्यानंतर अभियंत्याची जी सरकारी नोकरी आहे तीही मला मिळू शकली नाही. खाजगी कंपनीमध्ये मी प्रयत्न करून पाहिला, तिथेही मात्र काही अडचणी आल्या, तिथेही मात्र मी नोकरी करू शकलो नाही, किंवा तिथे नोकरी मिळाली पण तिथे मात्र उत्पन्न फार कमी होतं.
अशा वेळेला मात्र मी माझ्या उत्पन्नाकरता माझ्या प्रपंचाकरता मी स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. बँकेच्या काही जागा निघाल्या होत्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या, ती परीक्षा मी दिली. आणि विशेष म्हणजे माझ्यामधली जी बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेमुळे माझ्या ज्ञानामुळे मात्र मी ती परीक्षा उत्तम प्रकारे पास झालो आणि बँकेमध्ये मला मात्र प्रोबेशनरी ऑफिसरची नोकरी सुद्धा मिळालेली आहे. मुलांना आता पहा, इंजिनिअरिंगची घेतलेली पदवी आणि बँकेमध्ये करत असलेला तो काम यामध्ये तसा काही अर्थार्थी संबंध आहे का? नाहीये. पण तुझं नोकरी करतोय केल्यानंतर तिथलं नोकरीचा प्रकार कसा आहे, काय काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, त्यानं तिथलं जे ज्ञान आहे जे तंत्रज्ञान आहे थोडी ते शिकल्यानंतर तिथे नंतर त्यांचं काम सुरू पण केलेलं आहे. पण अभियंता क्षेत्रामध्ये काम करताना त्याला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद मात्र बँकेमध्ये काम करताना त्याला मिळत नाही. पण मुलांनो, यावरही लेखकाने आपल्याला इथे एक सल्ला सांगितलेला आहे. प्रारब्धाने परिस्थिती म्हणे आपण तिथे काम करतो, पण मात्र तिथे सुद्धा आपण आनंदानेच काम केलं पाहिजे. कारण आपण जीवन जगण्याकरता ते काम करतो आहे. त्या कामामधून आपण पैसा मिळतो आहे. मग जो न्याय आपण या अभियांत्रिकी किंवा अभियंता क्षेत्रामध्ये आपण जे ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना करून दिला असता, जे काम आपण प्रामाणिकपणे केलं असतं, तशाच प्रकारचं प्रामाणिक काम सुद्धा तुम्ही या बँकेमध्ये करायचं आहे. कुठल्याही कामामध्ये आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. युक्त्या म्हणजे शक्कल असतात. तुमच्या सारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात? अनेकांची इच्छा असते की मला औद्योगिक क्षेत्रामध्ये जायचं, मला अभियंता क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला समाजसेवा याकडे जायचं आहे, पण तिथे त्यांना काम मिळत नाही आणि भलत्याच ठिकाणी मात्र त्यांना काम करण्याची संधी प्राप्त होते आहे. पण मात्र हे लोक त्याही क्षेत्रामध्ये आनंदाने काम करतात. नशिबाने प्रारब्धाने जे काम माझ्या वाट्याला परमेश्वरानं मला दिलेलं आहे ते काम मात्र मी अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे, आनंदाने केलं पाहिजे. हे आपण जर जाणलं तर तुम्ही हसत आनंदात काम करू शकाल, तुम्ही यश मिळवू शकाल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर मात्र आपल्याला यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास आणि आपला जो उत्साह आहे तो उत्साह वाढतो, आपला आनंद अधिक द्विगुणित होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं आणि तेव्हा आयुष्य हा संघर्ष राहत नाही. जीवनामध्ये जर आनंद नसेल तर दुःख असतील तर आयुष्य म्हणजे हा संघर्ष राहील. पण मात्र जीवनामध्ये जर समजा आनंद असेल तर मात्र जीवनामध्ये संघर्ष राहत नाही, झुंज राहत नाही, जीवनामध्ये कलह राहत नाही. संघर्ष म्हणजे झुंज किंवा कलह. संघर्ष म्हणजे झुंज किंवा कलह. जीवनामध्ये आपल्या झुंज नको, जीवनामध्ये आपला कलह नको, तर जीवनामध्ये आपला काय पाहिजे तर मात्र तो आनंद पाहिजे. आणि ती एक सततची संधी वाटते. संधी म्हणजे योग्य वेळ. संधी म्हणजे योग्य वेळ. ज्या ज्या चांगल्या संधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होतात त्या सगळ्या संधीचं जे सोनं आहे ते सोनं मात्र आपण केलं पाहिजे. आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावलं पाहिजे, आपण आनंद घेतला पाहिजे. तरच मात्र हे जे जीवन आहे ते जीवन आपल्याला आनंदाचा जो उत्सव आहे, जो सण आहे तो सण मात्र आपल्याला तो वाटतो आहे. एखादा शेवटचा मुद्दा आहे, प्रयत्न करूनही प्रारब्धाने जे काम मिळेल, प्रारब्धाने म्हणजेच काय, नशिबाने.
काम मिळे, जे काम मिळेल ते आनंदाने करा, ते आनंदाने करा. हा आनंदाचा आणि सुखाचा जो मंत्र आहे, हा मंत्र सर्वात शेवटी पाठामध्ये इथे आपल्याला लेखकाने सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा जो पाठ आहे तो पाठ संपलेला